काल रात्री मुंबईत जे घडलं भांडूपमध्ये खरंच खूप धक्कादायक आहे. हो, बातमी ऐकूनच अंगावर काटा आला. आपल्याकडे आलेल्या बातम्यानुसार भांडूप स्टेशन बाहेर कामावरून घरी परतणाऱ्या लोकांच्या गर्दीत एक बसची बस शिरली. आणि खूप मोठा अपघात झाला. या घटनेत 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. आज आपण जरा या बातमीच्या पलीकडे जाऊन म्हणजे हा अपघात नेमका का घडला आणि यातून कोणते मोठे प्रश्न उभे राहतात हे समजून घेऊया. हो, तर रात्री साधारण 10च्या सुमारास हा अपघात झाला. आणि कसा झाला अपघात, म्हणजे नेमकं काय घडलं तिथे. चालक संतोष सावंत ते बस मागे घेत होते किंवा वळवत होते आणि त्यांचा पाय चुकून ब्रेकऐवजी ॲक्सेलरेटरवर पडला. अरे देवा. आणि नियंत्रण सुटलेली बस थेट फुटपाथवर चढली. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. कोणती? ही बस विक्रोली डेपोची होती आणि ओलेक्ट्रा कंपनीकडून ओल्या भाडेतत्वावर घेतलेली होती. ओल्या भाडेतत्वावर म्हणजे याचा अर्थ काय होतो नेमका? याचा अर्थ असा की बस, चालक आणि तिची सगळी देखभाल, अच्छा, या सगळ्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते. बेस्ट फक्त त्यांना मार्ग आणि वेळापत्रक ठरवून देते. म्हणजे चालकाचं प्रशिक्षण किंवा बसची तांत्रिक स्थिती. बरोबर, यावर बेस्टचं थेट नियंत्रण नसतं. अरे बापरे, ही तर खूपच महत्वाची माहिती आहे. पण मला एक प्रश्न पडतोय. चालकाचं वय 52 आहे, म्हणजे ते नक्कीच अनुभवी असणार की नाही? मग ब्रेकऐवजी ॲक्सेलरेटरवर पाय पडण्यासारखी एवढी प्राथमिक चूक कशी होऊ शकते? हाच खरा मुद्दा आहे. ही निव्वळ मानवी चूक आहे की या नवीन इलेक्ट्रिक बसच्या डिझाईनमध्येच काहीतरी वेगळेपण आहे, ज्याचं कदाचित प्रशिक्षण चालकांना मिळालं नाहीये? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. बघा, या अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यात एक नर्स होत्या, एक तरुण अभिनेत्री. खूप वाईट. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय, बेस्टने त्याला निलंबित केलंय. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर या कारवाईत नाहीये. ते प्रशिक्षणात आहे. पिकअप सिस्टीम, तिची ब्रेकिंग सिस्टीम ही नेहमीच्या डिझेल बसपेक्षा वेगळी असते. त्याचं विशेष प्रशिक्षण मिळालं होतं का? हाच खरा चौकशीचा भाग आहे. ही घटना ऐकल्यावर मला बरोबर वर्षभरापूर्वी कुर्ल्यात घडलेल्या अपघाताची आठवण झाली. तिथेही असंच काहीसं झालं होतं ना, आणि तोही सोमवारच होता. तुम्ही कुर्ल्याचा जो संदर्भ दिलात ना, तो खूप महत्वाचा आहे. हो का? हो, कारण त्यामुळे या अपघाताकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहता येतं. दोन्ही अपघात ओल्या भाडेतत्वावर घेतलेल्या बसमुळे झाले आहेत. बरोबर. मग हा फक्त योगायोग आहे की या कंत्राटी पद्धतीतच काहीतरी मूलभूत अडचण आहे? हा प्रश्न आता खूप गंभीरपणे विचारावा लागेल. म्हणजे हा दोष फक्त एकाच चालकाचा नाहीये, तर कदाचित या संपूर्ण मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय. अगदी. आणि स्थानिक लोक हेच म्हणत आहेत. त्यांनी अरुंद रस्ते आणि अतिक्रमणाचा मुद्दाही उचलून धरलाय. बरोबर. आपण इलेक्ट्रिक बससारखं नवीन तंत्रज्ञान आणतोय, जे आवश्यक आहे, गरजेचं आहे. पण ते चालवणारे चालक, त्यांच्या प्रशिक्षणाची पद्धत आणि ज्या रस्त्यांवरून त्या धावणार आहेत. हो, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसला नाही तर असे अपघात पुन्हा होऊ शकतात. तंत्रज्ञान आणि ते वापरणारी व्यवस्था यात एक मोठी दरी दिसतीये. तर मग या सगळ्याचा अर्थ असा की भांडूपचा अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नाही, तर आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मोठ्या समस्यांकडे बोट दाखवणारा एक इशारा आहे. बरोबर. आणि यातून एक विचार मनात येतो. आपण नवीन तंत्रज्ञान स्वीकारतो, पण ते वापरणाऱ्या माणसांना आणि आपल्या शहराच्या व्यवस्थेला त्यासाठी तयार करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.